फक्त शेतकरी हा एक फक्त निवडणुकीपुरता ब्रँड उभा केला त्यांनी, बाजूचं काहीच नाही त्यांचं. बरोबर. शेतकरी शेवटून आता नाही इलाजन शेती हा विषय सोडून जाणार आहे. 1-2 वर्ष पाहणार, 2 वर्षांना काय करतील शेतकरी, करणारच नाही शेती, थांबून घेतील. फक्त त्यांचं पोट भराल तेवढं खायचं ध्यानात ठेवेल फक्त. बरोबर. शेतकरीची बाजू एकने नाही मांडायची. खरी परिस्थिती. 1146 1146 रुपये झालं मित्रांनो. कलर क्वालिटी आणि साईज चांगली कांद्याला. क्वालिटी बघू शकता. 1146 रुपये. किती राहिले माऊली अजून कांदे शिल्लक? अजून शेवट, त्याच्यानंतर नाही कांदा संपला कांदा. बरं ठीक आहे. उन्हाळा किती टाइम आहे अजून? ओके धन्यवाद. किती गेला दादा? काय गेला दादा? मोठा मीडियम आहे. 1152. कुठला कांदा आहे? रेडगाव. 1152 रुपये. कलर क्वालिटी आहे, साईज चांगली. आज कमी गेला? 50 नाही कमी गेला बॉल. बरं ठीक. हा तुमचा आहे दादा? 1271. कुठले दादा कांदे आपण? खडकोजर. काय परिस्थिती आहे आजची कांद्याची? चांगली आहे पण मार्केट वाढलं पाहिजे थोडं. कितीने वाढलं पाहिजे तरी सरासरी काय जायला पाहिजे? 2000 रुपये जायला पाहिजे, म्हणजे 1600 रुपये कांद्याचा खर्च निघल आणि वरचे पैसे ना थोडस भांडवल तयार होईल पुढे काहीतरी. नाही तर मग काय आहे ते चालले उपयोग नाही. किती राहिलं शिल्लक? किती राहिलं अजून? अजून 4-5 प्रयत्न चालू आहे पण हिशोब लागून राहिला लोकांचा. त्यासाठी मार्केट वाढलंच पाहिजे. 2000 हिशोब आहे. खरी परिस्थिती. ठीक आहे चालेल. गाव कोणतं आपलं? खडकोजर का? काय भाव झाला? 1181 रुपये झाले मित्रांनो. कांदा क्वालिटी चांगली, साईज आहे सगळी 55-60 प्लस साईज आहे कांद्याची. 1181 रुपये. कुठले काका? देवरगाव. बर ठीक आहे. 900 रुपये. गोल्ड आहे मित्रांनो, सुपर साईज. एक साईज मध्ये क्वालिटी बघू शकता गोल्डाची. कुठले दादा? काल कांदे होते ना आपले? कांदे काय भाव गेले होते काल? ओके चालेल. गुराळे. ठीक आहे चालेल चालेल. 700 गेले? खरंच 700 गेले? 791 रुपये. 800ला 9 रुपये कमी. क्वालिटी बघू शकता कांद्याची. कुठले काका कांदे आपले? शिंद. कस काय परिस्थिती? परवडतो का या भावात मध्ये कांदा? परवडतो? निघतील का खर्च? निघतील साहेब? घरातून गेले हा ना, अवघड परिस्थिती. ठीक आहे. सरासरी काय बाजार पाहिजे होता आता? काय 1500-1600 तरी पाहिजे होता पण नाही भेटला ना. निम्म्याला निम्मेच भेटू राहिले बघ त्याच्यात पण. कालचं 812 गेला, आता 791 गेला. बरोबर. 800 नाही गेला बापुरा. ठीक आहे चालतंय. 25. 725 रुपये. मोठा मीडियम आहे. ॲव्हरेज मध्ये कांदा आहे. 725 रुपये. क्वालिटी बघू शकता कांद्याची. कुठले दादा कांदे आपले? कोणता हा का? ठीक आहे. 1360 रुपये. कुठला आहे काका कांदा? गोरळ. कोणतं बियाणं आहे आपलं याचं? टेबल पत्ती. बर ठीक. खाद आहे 162 रुपये. लाल कांद्याची खाद. रिजेक्शन. 936 रुपये. कुठला दादा कांदा आपला? वडनेर. 936. 1050. कुठला कांदा आहे दादा? शेलूचा कांदा आहे मित्रांनो. वल्ला आहे थोडा. ठीक आहे. 1050. स्थिती आजची काय वाटतं तुमच्या मनात? काय सांगा? जर आत्महत्या केली दुसरा पर्याय कोणताच राहील? ऑप्शन कोणतीच राहील? फक्त बाटली आणून द्यावा आता प्यायला तयार आहे शेतकरी. शेतकरी तयार. पेची सुद्धा पैसे राहिले नाही का आता? नाही, खरंच नाही राहिला. 700-800 रुपये काय झालं? काय प्रमाण सांगा वर शेतकऱ्यांना? आम्हाला अक्षरशः 1200 रुपये घरात कांदा बनला. खर्च आम्हाला भीक नको, आम्हाला हवा घामाचा दाम पाहिजे हा, बस. घामाचं दुसरं काहीच नाही पाहिजे आम्हाला. खरी परिस्थिती. काहीतरी आम्हाला लाडकी बोललंच बहीण पाहिजे. नको, कुठल्याही काही नाही हो, म्हणजे नको, त्याच्यावर आम्हाला घामाचं दाम पाहिजे. याच्यावरती काही ऍक्शनच नाही, लक्षच नाही घेतच डायरेक्ट. नाही सरकार. कारण विरोधी पक्ष नेता राहिला नाही, कोणीच भांडायला तयार नाही. शेतकरी बाजू कोणी घेतच नाही. काहीच नाही, काहीच नाही. काही पुढं चर्चाच नाही. कांदा आज घेतच नाही राहिलं. 7 आणि 8 रुपये. त्यांनी फक्त शेतकरी हा एक फक्त निवडणुकीपुरता ब्रँड उभा केला त्यांनी, बाजूचं काहीच नाही त्यांचं. बरोबर. शेतकरी शेवटून आता नाही इलाजन शेती हा विषय सोडून जाणार आहे. 1-2 वर्ष पाहणार, 2 वर्षांना काय करतील शेतकरी, असे बाजार करणारच नाही शेतकऱ्याच्या शेती, मुलाला थांबून पुरी घेतील. सुद्धा भेटणार नाही. बरोबर आहे. पुरी कोणी देईना शेतकऱ्याला. देतीच नाही पुरीचं तर विषय सोडा. पोरायला राखच चोळावं लागतील. काय दिवसांनी 700 सांगा तुम्ही. अहो, पण मग 751 रुपये माल जाईल. हे काय करणार आहे सांगा? शेती पुढची पिढी शेतीला कस काय तयार राहील सांगा ना. जर असे बाजार शकणार नाही, पुरी जाणार नाही. बरं महागाई प्रत्येकाला आहे ना बा. प्रत्येक 2200 भाजीपाला काय भाव झाल्या, 2200 पावडरी काय भाव झाल्या, रुपये सगळ्याला महागाई आली जास्त. टाकायची. बरोबर आहे. खर्च खूप झाले. खर्च वाढले, उत्पन्न काहीच नाही. सरकारनं तरी काळजी घ्यायला पाहिजे का नाही शेतकरी? व्हायलाच पाहिजे. त्यांचे पोट भरून राहिले काहीच नाही. ते ना फक्त त्यांचं पोट भराल तेवढं खायचं ध्यानात ठेवेल फक्त. बरोबर. शेतकरीची बाजू एकने नाही मांडायची. खरी परिस्थिती हीच आजची खरी परिस्थिती शेतकऱ्यांची. ठीक आहे चालेल सर. ट्रॅक्टर मधील पहिलाच नाही मित्रांनो. कांदा क्वालिटी बघू शकता. मीडियम साईज मध्ये ॲव्हरेज क्वालिटी कांदा येईल. मीडियम साईज मध्ये 771 रुपये झालाय. क्वालिटी बघू शकता कांद्याची.
771 रुपीज. कुठले कांदे काके? खडकगाव. बरं. 612 रुपये गुलटी मित्रांनो, लालची मीडियम साईज मध्ये 612. कुठले काका? कांदे संपले काय अजून? बर, कस काय वाटते आजची परिस्थिती? हाय तेच आहे का कमी? बर. 810 रुपये. 900 का 800? 800. बर. कुठला कांदा आहे आपला? बायळे. याच्या आधी काय जायचं दादा? 900 गेला, आज 800 गेला. 100चा फरक पडला. ठीक आहे. किती राहिले शिल्लक अजून? 801. कुठला कांदा आहे भाऊ? बाटगाव. 801 रुपये. आज सरासरी का ना एकच भाव? 700 800. बर. 802 रुपये. कुठला आहे दादा कांदा? गोरन. बर. 800 गोल्टा साईज मध्ये हा 800 रुपये. एक साईज गोल्टा 800 रुपये. कुठले दादा? काय भाव जायला पाहिजे? आतून मस्त फिरले एवढे मासे. 750 रुपये गेलाय. कस काय वाटतं मग आज परिस्थिती? आनंद गागनात मावा ना का हो? एवढा भाव गेल्यानंतर, आज एवढे कष्ट करून इथपर्यंत आल्यानंतर हा भाव गेला म्हटले वावगडे. काय वाटतं बाबा परिस्थिती कस काय? तुमच्या काळात होते का एवढे बाजारभाव? आणि कांद्याचे भाव तेवढेच 700 800 रुपये. फक्त आपले घरातून पैसे जास्त जाऊ राहिले, येऊ कमी राहिले. ठीक आहे, बरोबर आहे ना. आता या कांद्याला कमीत कमी क्विंटलला कमीत कमी 1200-1500 रुपये क्विंटलला खर्च आहे. खर्च आहे. रोप 1000 रुपये कॅरेट नाही गेले, एकच क्विंटल निघते त्याच्यात. बरोबर. 1000 रुपये कॅरेट आमचे घेतले, एकच क्विंटल कांदे निघेल त्याच्यात. आणि 750 रुपये 1 क्विंटल चालले. 700 गेले म्हणजे किती तोटा आहे आता? 350 350 तर जागेवर तोटायचे, बाकी खर्च वेगळाच. तुमचे खत, औषध, मजुरी. नांगरची काय चालली बरोबर. 1000 रुपये एकर. बोला काहीतरी बोला. सरकारला लक्ष दिलं पाहिजे शेतकरी. पण कसं लक्ष दिलं पाहिजे? भावाचं बांधून दिलं पाहिजे. आता अनुदान दिलं 2000 रुपये तरी मार्केट नाही, अनुदान दिलं पाहिजे. ते आता अनुदान नका. अनुदान कशाला? हमी भाव. 1000 रुपये गेला भाव द्या. याला भाव द्या 2000 रुपये. बरोबर. अनुदान कशाला पाहिजे? अनुदानाची गरज नाही. सगळे मरून राहिले आणि बाकीचे मरा द्या ना. बरोबर. 10 जणांना भेटत 100 90 जण मरा द्या. बरोबर. काय लागत ते अनुदान? 2000 रुपये कोणा शेतकऱ्याला भाव दिला पाहिजे. हमी भाव पाहिजे. बरोबर 1500 2000 आसपास तरी पाहिजे कमी कमी. बरोबर. ठीक आहे, चालेल सर, धन्यवाद. मित्रांनो, कांदा क्वालिटी बघू शकता. कलर क्वालिटी आहे, साईज आहे कांद्याला एक साईज मध्ये. काय भाव झाले काका? 1200 रुपये. कुठला कांदा आहे आपला? याच्या आधी काय भाव जायचा हा कांदा? याच्या आधी 1400-1300. म्हणजे कमी झाले बाजारभाव मागच्या आठवड्या किंवा मागच्या गेल्या 8-10 दिवसापूर्वी. ठीक आहे. देवरगावचे किती राहिले शिल्लक अजून? 8 लोट. बर. काय भाव झाला तुमचा? काय भाव? 900 रुपये. कुठला कांदा आहे का? खेलदरीचा कांदा आहे मित्रांनो. 920 रुपये झाला. कांदा क्वालिटी बघू शकता. ठीक. हे कोणतं बियाणं आहे आपल्या इथं? ओके. किती गेला माऊली? 970 रुपये. 970. 970 रुपये. कुठले कांदे काका? गणूर. बर. काल होते का? 1351. 1351. सुपर क्वालिटी एक साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो. 1350 रुपये झाला. कलर क्वालिटी बघू शकता. 1350 रुपये. कुठले? वावीचे. बियाणं कोणते दादा हे आपलं? डबल पत्ती नारळीचे. किती राहिले दादा शिल्लक अजून? 2 ट्रॅक्टर. किती सरासरी बाजारभाव काय भेटला यावर्षी? नाही, खास नाही भेटला. हाय याच लेवल मध्ये.